की अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगाऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते, चंद्रभागेपासून नायगाऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते, कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते. तर कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याचं स्वप्न दाखवणारी अर्थव्यवस्था दारात आलेली, उंच उंच मॉल्स उभे राहत आहेत आणि अशा वेळेस खेड्याची उंची वाढवणारं काम या आमच्या महिला करतायत. मी मुंबईकरांच्या वतीने या सर्वांना मनापासून सलाम करतो. फार मोठं काम आहे ते. असंच काम जालना येथे जन्मलेले, पुढे बुलढाण्यात शिक्षण घेतलेले आणि आता महाड येथे काम करत असलेले डॉक्टर बावस्कर, ते आणि त्यांना सर्पदंश की विंचवाचा दंश हा खेड्यातला बरं काय महत्त्वाच्या गोष्टी ते. कधीतरी कुत्रं चावतात आणि लोक मरतात आणि कुत्र्याची जी काही औषधं असतात ती उपलब्ध नसतात ग्रामीण भागात, जी महत्त्वाची आहेत की त्या ठिकाणी काही ॲक्सिडेंटने कोणी मरत नाही, काही नाही. शेतात काम करतात, बऱ्याच वेळा साप चावतो, बऱ्याच वेळा जंगलात वगैरे विंचू वगैरे असतात. पण हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन डॉक्टर बावस्कर यांनी जे काम केलं त्या संदर्भात त्यांनी थोडक्यात बोलावं अशी त्यांना विनंती करतो. मी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. मी एक गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलो. त्यामुळे शेतकऱ्याच्या काय काय प्रॉब्लेम असतात, आरोग्याबद्दल, न्यूट्रिशनबद्दल, शिक्षणाबद्दल हे सगळं अवगत केलेलं आहे. मी MBBS झाल्यानंतर MBBSच्या कोर्समध्ये विंचवानी रुग्ण दगावतो हे लिहिलं नव्हतं आणि प्राध्यापकांनी मला शिकवलं नव्हतं. आणि मी ज्यावेळेस प्राध्यापकाला सांगायला लागला तर हा पागल झाला आहे म्हणे, विंचवानं कुठे स्कॉर्पियनना कुठे डेथ होत असते का. मी MBBS नॉलेज गरिबी इतकी चांगली असते हो. गरिबीच्या पोटी जन्म घ्यायला दैव लागतं, कारण गरिबी अशिक्षितपणास तुम्हाला इमानदारी पोटी घालते. कारण ज्या दिवशी मी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नोकरी करायला गेलो त्या दिवशी माझ्या आईनं मला कडू अमृत एकच पाजलं की बाळा, ही सरकारची नोकरी आहे, ही इमानदारीने करायची. याच्यात जर काही घोटाळा जर तू केला तर जामीन द्यायला माझ्याकडे व्यक्ती नाही. आणि मित्र हो, हल्ली तर अगोदर जामीन तयार करताना तू मागे बढवू. त्यामुळे गरिबी आई आणि अशिक्षितपणाच इमानदारी शिकू शकते. MBBS नॉलेज झाल्यानंतर ज्यावेळी मी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जॉईन झाल्यानंतर बिरवाडीमध्ये 1976 वैद्यकीय अधिकारी भेटत नव्हते, तरी ह्या डायरेक्टर संचालकाकडे मला 15 दिवस खेपा मारावा पडल्या. आरोग्यमंत्री KM बापू माझे ओळखीचे असून देखील. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी त्या पायऱ्या चढवतो त्यावेळेस शपथ घ्यायचो की परत ही पायरी चढता कामा नये. इतका वीट ह्याच सरकारी नोकरी घेण्यासाठी मला आला. तरी मी सरकारी नोकरीशिवाय त्याला मला अल्टरनेटिव्ह नव्हता, म्हणून PSCची नोकरी मला मिळाली. तिथे बिरवाडीत गेल्यानंतर, प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडीत, तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पहिलं गेलो, हे बघा माझा जन्म खेड्यात एक सपरामध्ये झोपडीत राहणारा मी मुलगा. ज्यावेळी तिथे मला त्यांनी त्यांचा क्वार्टर दिला, क्लास 4चा क्वार्टर दिला. ती लादी त्या कौलं पाहून मला वाटलं किती चांगली व्यवस्था मला सरकारने दिली हो. कारण मला लादी कधी भेट नव्हती. सारवलेल्या घरातच मी झोपलो, त्यामुळे लादीचं घर आणि सरकार देते मला. आणि ते गेल्यानंतर जेव्हा आम्ही घर साफ करायला लागलो तर तिथले लोक ज्यावेळेस माझा भाऊ आम्ही ज्यावेळेस नोकरीला जायच्या अगोदर गणपती पाली तिथे झोपलो रात्री. कारण माझा भाऊ जिथे ॲग्रिकल्चर सुपरवायझर होता आणि त्याचे 2-3 लेबर स्कॉर्पियन बाईटनं डेथ झाला होता. रात्री झोपत असताना माझ्या भावाने ते मला सांगितलं की कोकणामध्ये विंचवाने रुग्ण दगावतो. पुस्तकात लिहिलेलं नव्हतं, हे माझ्या मेंदूमध्ये बसल्या गेलं. ते झाल्यानंतर PSCमध्ये जेव्हा जॉईन झाल्यानंतर तिथे बघा आम्ही सतरंजी साधे आपलं सामान घेऊन गेलो, तांब्या वगैरे सगळं सामान घेऊन गेलो तिथे. तर त्या नोकरांनी सगळं कॉट गाद्या नवीन आणून दिले. आणि दुसऱ्या राऊंडला गेलो तर गाद्या नाही, कॉट नाही. हे कुठे होतं म्हणजे डॉक्टर तुमच्या घरात गेला. मी ती गाद्या कॉट वापस दिल्या आणि खाली सतरंजीवर 3 महिने झोपलो माझा पगार भेटेपर्यंत. आणि त्यावेळी जिथे जावं चालू विंचवाने. एकच गोष्ट मी सरकारी नोकरीत करू शकलो, संशोधन का करू शकलो, एकच, निस्वार्थी. सरकारी नोकरीमध्ये प्रॅक्टिस करायची नाही, इट इज नॉट अलाउड. पण डॉक्टर, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की हा जो विंचू दंश झाल्यानंतर जे मरण जे येतं
ह्याचं काय प्रमाण, टक्केवारी काय आहे? 40%. 40%? It was 40%. I see. Now it is reduced to less than 1%. हो हो. हां, कोकणामध्ये ज्यावेळेस मी कोकणामध्ये तिथे गेल्यानंतर विंचवाना रुग्ण दगावतो हे जेव्हा लक्षात आलं, मी सगळे पेपर सर माझा स्वार्थ नव्हता, मला प्रॅक्टिस करायची नव्हती, पैसा माझ्याकडून दूर ठेवला होता, फक्त माझा अधिकार माझ्या पगारावर, त्यामुळे हे संशोधन होऊ शकलं. जर मी प्रॅक्टिस केली असती हे दुर्लक्षित झालं असतं. तुम्ही हे विंचवाचं काय वेगळं व्हॅक्सिन तयार केलंय का? नो, दिस इज अ ड्रग्स अवेलेबल. ड्रग्स. ड्रग्स? हां, पण काय ती इंजेक्टेबल आहे? नाही नाही, ओरल ड्रग्स. Oral. मी सांगतो ना तुम्हाला पूर्ण नंतर. बरं. आय विल गो इन डिटेल. नंतर त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर रुग्ण यायला लागले. रुग्ण विंचू दंश झाला की उलटी व्हायची, घाम सुटायचा, नंतर दम लागायचा, तो धडधड व्हायचं. मी रातभर पेशंटजवळ बसवतो, त्याचे हृदयाचे ठोके, त्याचं BP, त्याचं स्वेटिंग, त्याला दम कसा लागला, हृदयामध्ये मरमर कशी आली, लंग्समध्ये फ्लूइड कसं झालं, रातभर 2 रात्र त्या पेशंटजवळ बसेल असायचो. आणि एवढं कंटाळा येऊन सुद्धा शेवटी नातेवाईक बोलायचे, डॉक्टर साहेब मुलगा मेला तरी वाईट वाटणार नाही, कारण तुम्ही कष्ट पूर्ण केले आहे. इथपर्यंत सेवा केल्यानंतर सिरकंठे साहेब कोणाचा अधिकार आहे कंझ्युमर प्रोटेक्शनमध्ये जाईल? कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे ते करत असताना जेव्हा असे रुग्ण दगवात गेले, मी स्वतःच्या खर्चाने फोन कॉन्टॅक्ट करतो बॉम्बे पुणे मेडिकल कॉलेजला, कारण त्यावेळेस ट्रंक कॉल होते आणि ते ट्रंक कॉल सरकार म्हणायचं आमच्यातर्फे विंचवाचा शोध करायचा नाही, तुझ्या पगारातून खर्च कर. इथली गरिबी असून देखील 350 बेसिक पे कर म्हणजे 850 भेटते, 200 ते 300 रुपये ट्रंक कॉलमध्ये खर्च करत होतो. आणि ते करत असताना रेकॉर्ड बरोबर ठेवलं. महाडमध्ये गेल्यानंतर डॉक्टर लोक म्हणे काहीच रेकॉर्ड नाही, रक्ताचं पाणी होतं, कोणत्याच डॉक्टरने याचं BP घेतलं नाही. थंड पडतो म्हणजे रक्ताचं पाणी होतं, पण मित्र उलट होतं, कॅटोकॉलम्स वाढल्यामुळे याचं BP वाढलेलं असायचं आणि तो पहिला शोध मी लावला. आता हे MBBSचं नॉलेज हे तुटकं पडत होतं, त्यामुळे पहिल्या केसेस तयार केला, रेकॉर्ड बरोबर ठेवलं. सगळं पेशंट घेऊन मी जेला यायचो, जेचा रजिस्टर म्हणायचा काहीच ट्रीटमेंट नाही, डेड बॉडी घेऊन वापस. अलिबागला गेल्यानंतर 30 ट्रीटमेंट, डेड बॉडी घेऊन वापस. हे करत असताना दुःखी होत गेलो. एके दिवशी 6 महिन्याचं मूल आणि आई दोघांनाही विंचू चावला रात्री झोपेत. आईला पहिल्यांदा चावला, त्यामुळे त्याला 20 जास्त वाजलं, मुलाला नंतर चावला. आईला उलटी झाली, घाम सुटली, मूल रडत होतं, ती पाजायची, त्याला सांभाळायची. सकाळी आई शिरेत झाली, पण रिमा झाला तरी मूल सांभाळायची. आणि तिला परंतु दम लागला, त्या मुलाला थानाशी लावलं आणि प्राण सोडला. हृदयाला पिरून टाकणारी गोष्ट घेतल्यानंतर त्या दिवशी मी शपथ घेतली की विंचू दंशावर शोध लावल्याशिवाय परत 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 या वैद्यकीय शास्त्राला नमन करायचं नाही. एवढं वैद्यकीय शास्त्र आंधळं. करेस्पॉन्डंट WHO म्हणतो मला स्कॉर्पियन डेथ होते माहीतच नाही. प्रोफेसर म्हणतात अँटीव्हेनम अवेलेबल नाही, लेट देम डाय. हाफकिन म्हणते नो ट्रीटमेंट इज अवेलेबल. हे सगळं झाल्यानंतर माझं MBBSचं नॉलेज तोटकं पडत होतं, म्हणून केसेस करून त्यावेळेस आम्ही हाफकिना करून लँडसेटमध्ये पहिलं आर्टिकल पब्लिश झालं. MBBSचं नॉलेज कमी आहे म्हणून MD करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे डायरेक्ट त्याला रिक्वेस्ट करून प्रोफेसर KD शर्माने स्वतः माझ्याबरोबर आले आणि डायरेक्ट सांगितले देअर इज अ रिसर्च फोकस इन इज माइंड, गेट युटिलाइज फॉर द नेशन. आणि मी माझ्या मुलासाठी येणार नाही, पण ह्या मुलासाठी आलो, याला MD करायला चान्स द्या. MD करायला गेल्यानंतर मित्र हो तिथे सुद्धा अगणित अडचणी. मी खेड्यातून गेलो, मला गावठी भाषा इंग्रजी येत नाही. एक प्रोफेसर म्हणे दिस इडियट मेडिकल ऑफिसर शुड नॉट डू ए पोस्ट ग्रॅज्युएशन. तरी मला ॲक्सेप्ट करणं भाग, कारण मला MD व्हायचं, ज्ञान घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर माझे जेव्हा पेपर मी 51 केसेसचा लिहिला, त्या पेपरमध्ये एका प्रोफेसरने अडथळा आणला की माझं नाव त्याच्यात टाक. मी म्हटलं व्हाय यू नॉट सीन ए स्कॉर्पियन, हाऊ यू कॅन बी ऑथर ऑफ इंटरनॅशनल पेपर. आणि तो पेपर मित्र हो पहिला जेव्हा इंडियन जर्नलमध्ये गेला तर नापास झाला, रिजेक्टेड. विंचवाना लोकल पेन होत नाही, असं कसं होईल? तुमची लँग्वेज बरोबर नाही, टेबल बरोबर नाही. भारतीय संशोधनामध्ये, भारतीय जर्नलमध्ये एडिटर्स आर नॉट पेड, दे आर हॉनररी. आणि भारतीय लोक फुकट कसं काम करतात हे सगळ्याला अनुभवलेलं आहे. नाही, मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हा सगळा उपद्व्याप करत असताना मानसिक त्रास तर झालेलाच असेल, आर्थिक सुद्धा झीज झालेलीच असेल. परंतु आज जेव्हा तुम्ही मागे वळून बघता की तुम्ही आज इतके वर्ष तिथे त्या ह्याच्यामध्ये आहात, त्या तुमच्या स्वतःच्या कष्टाचं काय चीज झालं? तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली, लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले, काय मिळालं नक्की? मला सिबा फाउंडेशननं लंडनला पाठवलं मीटिंगसाठी. मागच्या 4 तारखेला मला मोरॅकोमध्ये, आय गॉन टू मोरॅको फॉर इंटरनॅशनल.
आय पब्लिश मोर दॅन 45 पेपर्स आउट ऑफ 22 इन द लँडसेट. हां, लँडसेट इज नॉट जोक. आणि त्याच्यामध्ये पब्लिश झालं. आणि त्याच्यानंतर मित्र हो, आज 1,00,000 रुपये कशासाठी भेटले? व्हॉट फॉर दिस? व्हॉट प्रतिष्ठा अजून काय पाहिजे तुम्हाला? या बात हा? आहे. वा डॉक्टर वा. खरं तर डॉक्टर जे इतकं पोटतिडकीने बोलतात तर त्यांना एकतर सरकारी नोकराबद्दल जबरदस्त चीड आहे. पण त्याचा तो अनुभव आहे. नालायक पुढारी किंवा लोकनेता निवडणुकीत पाडता येतो. नालायक पुढारी जे निवडणुकीत पाडता येतो, पण नालायक सरकारी नोकर बदलीशिवाय कुठं काढता येतो. म्हणजे ही एक चीड अनेकांची असते. ती चीड त्यांनी जे भोगलं तिथे जिथे जिथे त्यांना अडथळे आले त्यातून त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद डॉक्टर.